हॅलो गाईज, तुम्ही बघू शकता का आम्ही इकडे रोहित सगळी पोरं जमा झाली. जरा जोरात बोलत असतात. जोरात नाही बोलत आम्ही. इथं तेवढं घे. सुजित दादा इकडे तुम्ही बघू शकता सगळे रोहित. तो सुजितचा भाऊ, हे आमचा भाऊ. नमस्कार मित्र. नमस्कार मंडळी. जय महाराष्ट्र. चला आपण भेटूया पुढे. तुला काय दाखवायचं ते दाखव. कर शूट, तुला जे शूट करायचे. फुल ॲडव्हेंचर होते यहाँ पे. घन असं वातावरण आहे आणि या निसर्गाचं वातावरणात आम्ही आमची एक्सपर्ट्स घेऊन जातोय. आमच्या फुल ऑफ रोड आहे आणि आमच्यासोबत आमचे प्रिय मित्र रोहित आणि हे बघा. आणि फुल हे तर असं वाटतं मला 100 वर्ष झाड आहे जे म्हणतात ना बरगदचं पेड. हे बघा रोड. आणि आम्ही जातोय सर्व फार्म हाऊसला. सुखाचं जीवन आहे, सुखाचं जीवन. रिअल लाईफ. रिअल लाईफ. सिटीतली गडबड जस्ट लाईक नाना पाटेकर. खरंच बाई. सगळं सोडून बघा कुठं दाखव. एवढा पैसा असून नाही तो चार्ज किती करतो, करोडनिक चार्ज. हे बघा. अरे इथं थांबले. और ये हमारे दोस्त लोग यहाँ पे वेट कर रहे हैं. हे बघू शकता तुम्ही. विषय पार्टीचा लय खोल. हे पोपटी करायची का? तू 4 व्हीलर असते सगळं त्यातच भरून घेऊन आला. टेन्शन नाही लायगा. तेरा भी दिन आएगा. पण नाही रे, आता समज ही गाडी नसली त्याच्या जागी दुसरी गाडी असते. त्याला बोलला असतो यार एक ॲडव्हेंचर गाडी पाहिजे. खराब आहे ते तर आहेच. आता ॲडव्हेंचर गाडी तर आता 4 व्हीलर पाहिजे. 4 व्हीलर इच्छा आणि म्हणते भरत नाही. बरोबर. अरे तुझ्याकडे शिप पण असली ना, प्रायव्हेट जेट पण असला तरी तुला असं वाटतं नाही काहीतरी कमी आहे. मला तसंच बनायचं. माझं मन कधी भरलंच नाही. भरलंच नाही. इसके बाद वो पक्का ऑफ रोड भाई. आणि एकदम जंगलामध्ये आम्ही आलेलो आहोत. फार्म हाऊस शोधत शोधत फिरतोय कुत्र्यासारखं. आणि इथे आम्ही रस्ता काय म्हणतोय? विसरलोय. तेच आहे का फार्म हाऊस? आणि मी बोललेलो तेच आहे पण कॅमेरा बंद होता. पण आता कॅमेरा ये गुगल बोलतो. मॅप इथली मी बोलतो मग करू. चल थांब. मी पाहिजे तो. चला. सो हेलो एवरीवन, इट्स मी रोहित भिशे. आप सबका स्वागत है अपने यूट्यूब चैनल में और स्वागत है आपका फार्म हाउस में. मतलब अभी मैं फार्म हाउस में हूँ और मैं और मेरे दोस्त लोग सब जन हम लोग अभी फार्म हाउस पे आए हैं. फार्म हाउस पार्टी है. तो अभी मैं आपको किचन दिखाता हूँ. किचन में मैं और यश हम दोनों ने किचन की कमान संभाली है और बाकी लोग दूसरी कमान संभाल रहे हैं. और ये देखो ये यश मेरा भाई. आपको तू कुठल्या ब्लॉगमध्ये होता रे रिसेंटली? तू कधी होता लास्ट? फार्म हाउस नाही, त्याच्यानंतर आपण गोरगडला गेलो ना लास्ट. बस उसमें देखा होगा आपने. उसके बाद अभी दिख रहा है. अभी थोड़ा थोड़ा रिकवर हो जाऊंगा, घुमूंगा इन लोग के साथ. हे काय आहे? चिकन. तिथं मटन, इथं भात बनतोय. आता हे मसाले बिसाले आम्ही घेऊन आलो. तर बघूयात बाकी कसं कसं काय काय बनतं जेवण वगैरे. आता जेवण बनवायची कमान ही आम्हा दोघाकडे. आता आम्ही प्रॉपर जेवण बनवणार. बाकीचे तोपर्यंत मस्ती करतील. भात झाल्यात जमाय. भात बघून घ्या तुम्ही. असं मला वाटतं कमी पडेल पण बघूयात आता काय होतं काय नाही. कारण की भाकरी आणल्यात घरून. मग बघूयात अजून पुढच्या प्रोसेस हळूहळू तुम्हाला दाखवतो. आणि हा फार्म हाऊस कसा आहे काय आहे हे सर्व तुम्हाला सकाळी बघायला भेटेल. आता सध्या काही नाही कारण की खूप अंधार आहे. बाकीचा व्ह्यू सकाळी. आता बनवू द्या मला जेवण. सो आता फायनली याच्यामध्ये रिओ आहेत. हे सर्व रिओ आहेत. थांबा तुम्हाला बाबा प्रूफ दाखवतो. हे थांब रेस तुझ्या. रिओ आहेत. रिओचे बॉटल आहेत. आणि हे रिओ आहेत ना एक्सचेंज करायला चाललो आहे. तुम्हाला दाखवतो काय पद्धत आहे. काय सीन झाला माहिती आहे का? रिओच्या एक बॉक्समध्ये येतात 24. ते 24 आले. आपल्याला पाहिजे होते मिक्स फ्लेवर पण मिक्स 12 घे बोलत होता तो. 12 नव्हते पाहिजे. आपल्याला गवा पाहिजे आणि लेमन पाहिजे कारण की 2 जणांना गवा आणि लेमन आवडतो. आता आपण 6 रिओ घेतले. 3 एक्सचेंज मारणार आहेत. चला तुम्हाला जोगाड दाखवतो. आता आम्ही तिथं दुकानवाल्यासोबत बात केली आहे का बघू काय होते आता. आणि आपली पल्स निघते सध्या. अंदर लवकर झाला आहे. अभी हम लोग जा रहे हैं उधर एक्सचेंज मारने के लिए. और ये ज़्यादा दूर नहीं है फार्म हाउस से. यहाँ पे दुकान सब नज़दीक है, नियर बाय. अच्छा है फार्म हाउस भी.
आए दुकान चालू है, तो वो दुकान में जाने का एक्सचेंज मारने का। तो ह्याच्याकडे मार, मी त्याच्याकडे मारतो एक्सचेंज, ठीक है। अभी एक दुकान है, वो एक दुकान है, एक्सचेंज मारता हूँ, चलो। एक कार्ड 3 याची, 3 घ्यायचे का 2 घ्यायचे? 3 घे ना, गव्हा घेतो त्याकडे पूर्ण 5 6 आहेत का 4 गव्हा आणि 2 लेमन घेतो. चालते 2 द्यायला, चल सोबतच मारो एक्सचेंज। सो काम हो गया है, अभी आपको दिखाऊंगा उधर जाकर रिओ कौन सा लिया है। अभी ये लोग काम बडा रे, आता सांगितलं तेल घेऊन ये 1 लिटर, आधीच 2-3 लिटर तेल घेतलं आहे। यांचं सगळे वेगळेच नखरे चालू आहेत पोरांचे। आता बघा ना यांना कसा जाऊन झापतो, यांना जेवढं देईल तेवढं कमीच आहे। गाडी येते बघ पुढून, आणि हा एक आमचा हेवी ड्रायव्हर आहे, भावी नवरदेव चिंबीपाडा। तो फायनली आता मटणाची भाजी बनायला तयार आहे, आमचे बिट्टूबा बनवत आहेत। आणि नाही काय म्हणतात, चिप आणि कोच चिप यस शेफ सॉरी, चिप नाही, आमची इंग्लिश जरा कमजोर आहे। गॅस कमी कर आएगा ऐक तो चम्मच देतो. ओके डन डन डन। आता बाकीचं बनल्यास तुम्हाला दाखवतो। टिकून घ्या. सो फायनली आपली भाजी झालेली आहे, मेड बाय बिट्टू भाऊला सर्व क्रेडिट देण्यात येईल। आता मी थोडंसं क्रेडिट घेतो कोथिंबीर टाकून। हे बघ किती टाकायची, थोडीशी टाकायची, टाक मस्त दिसली पाहिजे अशी टाक. डन। इहा राईस। आता इकडे जरा इथं पनीर बनतंय, आता हे पनीर बनवून झाल्यास तुम्हाला दाखवतो। पाहिजे होता. अजून काय नाही खरंच करतात ना, ती आयटम बनवते बघ प्लीज. हे घे रे। मस्त म्हणला तो गुड मॉर्निंग एव्हरीवन, गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सकाळ सकाळ। तसं तर सकाळ नाही बोलू शकत, 10 वाजलेत, लेट झाला उठायला। रात्री फार्म हाऊसला मस्त मजा आली। आणि हा काय परिसर आहे, इथं हे तळं बनवणार आहेत असं मस्त, ह्याच्यामध्ये फिशिंग बोटिंग सर्व अवेलेबल असणार आहे थोड्या दिवसात, असं आहे यांचं काहीतरी प्लॅन। बाकी फार्म हाऊसचं नाव देव फार्म हाऊस आहे, बाकी डिटेल मी ह्याच्यामध्ये टाकून देतो डिस्क्रिप्शन मध्ये। पण इथं एवढे गाणे वाजतायत ना, इथं देवा 1 आहे, हे देवा 2 आहे, आम्ही देवा 2 मध्ये थांबलोय। एवढा आवाज आहे ना, कॉपीराईट यायची जास्त सांगत नाही, कारण की सगळीकडे गाणे चालू आहेत, नुसते गाणे। मला आता थोडाफार व्ह्यू देतो मधून, पण म्युझिक खूप जास्त येतं। हा मला इथं कासव, म्हणजे इथं छोटंसं पूल आहे बघा, याच्यामध्ये कासव आहे बिचारा। आता थोडं याला बाहेर काढलं आम्ही, काय चालायचा प्रयत्न करत आहे। ससा आहे का इथं, हे चल बाबा चल। सो हेलो, जैसे आप लोगों ने, मैंने आपको बताया मैं फार्म हाउस पे आया था। अभी पूरा माहौल शांत है, सुबह में बहुत गाने बज रहे थे, तो वीडियो को कॉपीराइट आता है इसलिए कुछ बनाया नहीं। लेकिन अभी मैं आपको फार्म हाउस दिखाता हूँ पूरा। देखो यहाँ पे रेन डांस है पूरा यहाँ पे, फिर ये अपना स्विमिंग पूल है छोटा बच्चों के लिए, ये बड़े बच्चों के लिए स्विमिंग पूल। ओके, अभी क्लीनिंग होएगा अभी। और वहाँ पे फ्रिज है, आपको फ्रिज भी दिखाता हूँ, और बाकी बहुत सारी सोई सुविधा है। अभी इतना पानी में खेल चुका हूँ मैं, तो मेरे में एनर्जी नहीं है अब बताने की कुछ। ये देखो, ये देवा फार्म, लाइट वेट एकदम सिस्टम स्ट्रांग है, और ये फ्रिज है, और ये साउंड सिस्टम है। ओके, ये तेल है, एक्स्ट्रा पैकेट है, वो फुकट घेतला है, फुकट। और बाकी मैं आपको गार्डन वर्डन दिखाता हूँ। अभी चलो, जो कल इसमें चिकन फ्राई किया था, ये अपने रियो के कैन, ये अपनी MT, सॉरी ये पल्स OMT स्प्लेंडर,
और वो अपनी रितेश की नहीं सॉरी यश की एक्टिवा और वो राजन की BM वहाँ पे खड़ी है। बस ऐसा ही कुछ परिसर है, शांत है माहौल। उधर बड़ा है, मतलब ये देवा 2 है, वहाँ पे देवा 1 है, देवा 1 वहाँ पे बहुत पब्लिक। कल 35 जन थे, 35 जन एक का फार्म हाउस हुआ, बहुत गर्दी थी वहाँ पे। हम लोग यहाँ पे नीचे 10 जन ही थे। बाकी की देखो कैसे कैसे डिज़ाइन बनी है, दारू की बोतल लगा के कुछ भी करते हैं, लेकिन फार्म हाऊस तो सही है। झोका बिक्का यो कुत्रा हे तू परमनंट इथंच असतो का? पळू नको थांब, ऐकून घे. पळून गेला, घाबरतात मला फक्त कुत्रेच. हे कढीपत्ता पाहिजे का? कढीपत्ता पाहिजे का बिट्टूला विचार. भाई अभी कुछ बनाने जा रहे पनीर का डिश. कढीपत्ता आहे इथं. आता कढीपत्ता डायरेक्ट विषय गंभीर. मागच्या पण फार्म हाऊसला कढीपत्ता होता. हे प्रत्येक फार्म हाऊसला कढीपत्त्याचं झाड असते हा. काय सिस्टीम आहे. थांबा जरा कॅमेऱ्याची आता कसा दिसतोय चिकना बरं. हे घेऊ का कढीपत्ता? नाही टाकायचा बे. थांबा 1 मिनिट कढीपत्ता तोडतो. कढीपत्ताच आहे भाई. आपली ओळखतो मी झाड कढीपत्त्याचं कसं असतं. आमच्या टेरेसवर आहे. चला आजा. हे बघा हे जंगली रेवमध्ये. रिओ नाही आहे, खाली कॅन आहे, पाणी नाही प्यायला, ग्लास नाही प्यायला. हो माय गॉड. आणि जलजिरा टाकतोय, काहीतरी करत राहते बघा राजांची BMW. एक दिवशी हिच्यावर राईड करूयात आपण. 310 हिला घेऊन जायचं एक दिवशी ब्लॉग बनवायला. ही घेऊन जाणार आहे लॉंग राईडला मी एक दिवशी. माझा आवाज खूप स्लो येतोय पण मी खूप स्लो बोलतोय. एक बिट्टू भाऊ कढीपत्ता आणलाय मी शोधून तुझ्यासाठी. हे घे. सर बिट्टू भाऊ हाच कुक आहे भाई. यांनी नसताना बनवून दिलं, उपाशी राहिलो असतो आम्ही. हे बघा इथं काय काय सिस्टम आहे. पनीर आहे, हे जरा जास्त जळालेलं पनीर आहे. आणि बाकी इथं भात वगैरे, खिचडी वगैरे, पनीर भुर्जी, काय माहीत काय बनवतं. जे पण असो काही बनव, फक्त खायला घाल. आणि तुम्ही जर जास्ती पब्लिक असणार म्हणजे 15-20 जण तर हे फार्म हाऊस पण बेटर आहे. फक्त स्विमिंग पूल आहे, ते छोटा आहे पूल. हे माय गॉड इथं अंधारच अंधार आहे. थांबा लाईट लावू द्या. असे बेड आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. मोठा स्पेस आहे. तर थांबू शकता. बाकी जे डिटेल्स आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. आता निघायच्या तयारी येतात आम्ही. थोडाच वेळ आहे आमच्याकडं, निघावं लागणार आहे. आणि मग ही आमची रूम होती. पोरं झोपलेत आता, झोपा चालू आहेत. इथं पण झोपले आहेत. हे फोन बघतोय. तुला नाही दाखवत रे. सो फाइनली ब्लॉग की एंडिंग है. अभी हम लोग जा रहे हैं घर पे. तो आपको कैसा लगा ब्लॉग बताना. अभी इन सब की रिएक्शन लेते कि इन लोगों को फार्म हाउस में आके कैसे लगा है, मतलब फार्म हाउस कैसा लगा इन लोगों को. हे नवीन आहेत बिट्टू, शुभम आणि वैभव. बिट्टू भाऊ फार्म हाऊस येऊन कसं वाटलं? एकदम भारी वाटलं. मजा आली. युनिक एक्सपिरियन्स. युनिक एक्सपिरियन्स. बाकी हा तर पहिलं पण तुम्ही बघितला असणार फार्म हाऊसला. आणि बाकी रित्या आपला यश कुठे? यश मी नवीन आहे. तू पण नवीन आहे. तुला कसं वाटलं? एक नंबर. मजा आली. जबरदस्त. हे तर रोजचंच आहे. ह्याला तुम्ही रोजच बघता आणि ह्याला पण चांगलं सारखंच बघता तुम्ही. कसं वाटलं सर तुम्हाला येऊन? आम्हाला मस्त वाटलं. पुन्हा तुम्ही कोणाला प्रिपेअर करणार का की ह्या फार्म हाऊसला या म्हणून? या सगळ्या या, चांगलं आहे. बजेट चांगला बनवून या. देवा 2 ला आम्ही विजिट केलं होतं. तुम्ही देवा 1 ला visit हा देवा 1 जरा बेस्ट केलं. आहे. त्याच्यापेक्षा बेस्ट आहे. बेस्ट आहे देवा 2. आणि हा भावीनवर देव बोल काय तर. राम राम. राम राम. लग्नाला यायचं असं तर बोलतोय. अजून पत्रिका जेव्हा टाकतो ना तेव्हा दिन. हा अजून टाइम आहे आणि लग्नाच्या व्हिडिओला. ही आपली पर्स आणि ही राजनची BM. हिला घेऊन जायचं कधीतरी फिरायला. 310 हिला घेऊयात नंतर कधी ब्लॉगमध्ये प्रॉपर शूट करायचं टायमाला. तर बस कैसा लगा आपको वीडियो कमेंट ज़रूर करना, लाइक करना. चैनल पर नहीं हो तो चैनल को सब्सक्राइब कर देना. मिलते हैं किसी ऐसे नए वीडियो में. तब तक के लिए बाय बाय, टेक केयर.